नमस्कार, शारदास किचनमध्ये स्वागत आहे। बघा आता महाशिवरात्र आलेली आहे। त्या महाशिवरात्रीच्या निमित्त आपण इडली बनवलेली आहे। बघा आजची रेसिपी, चला लवकर सुरुवात करूया। हे बघा इथं मी 2 वाट्या भगर रात्री भिजू घातली होती अशा वाटीनं, आणि 2 वाट्या भगर आणि 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। असं वाटीचं कशाचं पण प्रमाण घेऊ शकता। 2 वाट्या घेतलं तर साबुदाणा 1 वाटी घ्यायची। आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून सकाळी वाटून घ्यायचं। रात्रभर भिजू घाला किंवा 5 ते 7 तास भिजू घातलं तरी पण चालेल। तर आता हे बघा सगळं एकत्र टाकून याचं वाटण तयार करायचं आहे आपल्याला। एकदम असं मस्त स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे। हे बघा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं व्यवस्थित। अशी उपासाची इडली, हे बघा अशा पद्धतीनं उपासाची इडली खूपच छान लागते। साबुदाणा नेहमी साबुदाणा ते खाऊन आपल्याला कंटाळा येऊन जातो। कधीतरी असं वेगळं करून बघायचं। हे बघा अशा पद्धतीनं वाटण तयार करून झालेलं आहे आपलं। आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी दही घेतलेलं आहे मी, तर त्याला बी 2 सेकंदभर फिरवून घ्यायचं। असं स्मूथ असं झालं पाहिजे ते टाकून द्यायचं बॅटरमध्ये। दही टाकल्यामुळे ना आपली इडली खूपच छान अशी, आपण जशी तांदळाची इडली करतो ना तसं होऊन जातं। मिक्सरचे जार हिसळून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, आणि हे बॅटर आहे ना आपल्याला 1 घंट्यासाठी भिजत ठेवायचं आहे। असंच आपली इडली मग छान होते। हे बघा थिकनेस बघू शकता तुम्ही। 1 घंट्यासाठी ठेवून देऊ आपण आता। हे बघा आपलं आता बॅटर मस्त भिजलेलं आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि खायचा सोडा टाकायचा, नाहीतर मग तुम्ही इनो टाकलं तरी पण चालेल। मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित। चांगलं मिक्स झालं का त्यानंतर आपल्याला लगेच इडलीचं भांडं घ्यायचं आहे आणि इडलीच्या भांड्यामध्ये हे लावून द्यायचं। हे बघा आता पहिलं आपलं डिशला आहे ना तेल लावून घेऊ। ब्रशनं लावा किंवा हातानं लावा, सगळ्या डिशला तेल लावून घ्यायचं। शेंगदाण्याचं तेल किंवा तुम्ही तेल किंवा तूप जे खाता असेल ते लावू शकता। आणि आता याच्यामध्ये थोडं बॅटर टाकून घ्यायचं। बघू शकता तुम्ही ही इडली खूपच छान होते ही खायला। बघा अशा पद्धतीनं इडली सगळ्या प्लेट भरून घेतलेल्या आहे। आता आपण स्टँड लावून घेऊ। माझ्या स्टँडचा खालचा नट ढिल्ला झाला तर त्यामुळे थोडं तिरकं होत होतं ते। पहिलं चेक केलं आणि थोडासा ढिल्ला झाला होता तो, नंतर मी टाईट करून घेतला। हे बघा सगळे डिश भरून तयार झालेले आहे। इथं मी 2 ते 3 ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं होतं पहिलंच गॅसवर। ते चांगलं गरम झालं का आपल्याला हे सगळं डिश ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये ते स्टँड, आणि 15 मिनटं मीडियम गॅसवर होऊ द्यायचं आहे कुकरला इडलीच्या। तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेऊ इडलीसोबत खायला। हे बघा 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। आवडत असेल तर खोबरं पण टाकू शकतात। माझा थोडा घशाचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी काही खोबरं घातलेलं नाही आहे, फक्त शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे। बघा आपली चटणी तयार झाली। 15 मिनटं होऊन गेले। 15 मिनटं असे होऊ दिले, आणि थोडासा व्हिडिओ इथं माझा घ्यायचा राहून गेलेला आहे। तर 15 मिनटं होऊन गेले आणि त्यानंतर मी 10 मिनटं वाफेतच राहून दिलं। गॅस बंद केला आणि नंतर काढले, म्हणजे थोडं थंड होऊन द्यायचं। हे बघा आपल्या पूर्ण इडल्या अशा मस्त तयार झालेल्या आहे। अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा।